सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामी माहिम भटांना चतुर्विध लक्षण निरूपण करतात परमेश्वराचं। परमेश्वराचे चतुर्विध लक्षण काय आहेत ते निरूपण करणार आहेत आणि त्यामुळे आजच्या सत्रामध्ये स्वामी माहिम भटांना भरपूर असं गहन निरूपण करणार आहेत आणि ते निरूपण तुम्हाला ऐकायचं असेल, त्याचा लाभ घ्यायचा असेल पूर्णपणे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व इत्यंभूत ज्ञान प्राप्त होईल या चरित्रामधलं। तर आजचं सत्र चालू करण्या अगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया। आजचा तिथीवार आहे ज्येष्ठ शुद्ध द्वितीया, शुक्रवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, अंग्ल दिनांक 12 जून 2021, युगाब्ध 5123। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही भरपूर ज्ञान मिळेल या चरित्रामधून। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची लीळा चालू करण्या अगोदर कालच्या सत्रामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं माहिम भट्ट आणि काळे कृष्ण भट्ट होते त्या स्मृतीमध्ये, ज्या स्मृतीनंतर भटोबासांनी महानुभाव पंथातील साधकांचा वेश तयार केला, वेशभूषा तयार केली, कसे वस्त्र वापरावे हे तयार केलं, हे जे मी तुम्हाला स्मृतीस्थळातली स्मृती सांगितली होती त्यामध्ये थोडी सुधारणा करून घ्या। काळे कृष्ण भट्ट एकटेच होते आणि त्यांना एका गावी लोकांनी चोर म्हणून पकडलं होतं आणि त्या उपरांत भटोबासांनी गेरुवे वस्त्र आपल्या महानुभाव पंथीय साधकांसाठी तयार केले होते। त्यांच्यासोबत माहिम भट्ट नव्हते। बराच काळ होऊन गेला, मी ती स्मृती वाचली होती आणि थोडासा मलाही विसर पडला होता आणि त्यामुळे मी काय सांगितलं की काळे कृष्ण भटांसोबत माहिम भट्ट पण होते, तर ते चुकीचं आहे। काळे कृष्ण भट्ट एकटेच होते, माहिम भट्ट सोबत नव्हते। आणि ह्या काळे कृष्ण भटांच्या स्मृतीनंतर भटोबासांनी आपल्या भट्ट मार्गाचा म्हणजेच महानुभाव पंथाचा एक वेश तयार केला। पांढऱ्या कपड्याला गेरू द्यायला लावला आणि कपडे लाल केले, गेरू दिलेले कपडे, असे गेरुवे कपडे आपल्या साधकांचे पूर्वीचे होते, जे अनुसरलेले पुरुष होते, ज्या बाया असतील त्या सर्वांचे असे गेरुवे वस्त्र होते। नंतर काळाच्या ओघामध्ये मग मुसलमानांच्या धाडी यायला लागल्या आणि मुसलमान लोक मग पकडून मारायला लागले आपल्या साधकांना गेरुवे वस्त्र पाहून, आणि मग आपल्याच पूर्वसुरींनी ते वस्त्र पालटवले, कोणी काळे केले, कोणी ग्रे केले, कोणी असं झालं। परंतु स्वतंत्र भारतामध्ये आपण जो भटोबासांनी वेश तयार केला होता तो वेश आपण धारण केला पाहिजे, म्हणजेच काय तर लाल कपडेच आपण वापरले पाहिजे। गेरू जर दिला तर तो वारंवार निघून जातो कपडे धुतल्यानंतर, आणि म्हणून आपल्या साधकांनी मग लाल रंग देणं चालू केलेला आहे। तर जे अधिकृत आहे आपल्या महानुभाव पंथाचे पहिले आचार्य म्हणजेच भट्टोबास, त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे तेही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे, आपल्यासाठी प्रमाण आहे त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं। आणि त्यांनी जर लाल कपडे तयार केले होते तर आपणही लालच कपडे वापरले पाहिजे, असं आपल्याला या स्मृतीतून लक्षात येते। कारण करते धरते महानुभाव पंथाचे भटोबास होते स्वामी गेल्यानंतर, आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो 101% बरोबर होता आणि तोच निर्णय आपण शिरसावंदे म्हणून लाल कपडे वापरले पाहिजे। आणि पांढऱ्या कपड्याला लाल रंग दिला की आपोआपच ते कपडे गुलाबी होत असतात। एकदम लाल तर काय आपण वापरत नाही, लाल कलर दिल्यानंतर ते थोडेसे गुलाबी होतातच, फेंट गुलाबी। तर मिळतं जुळतं भटोबासांच्या निर्णयाला मिळतं जुळतं जर वस्त्र कोणतं असेल तर ते गुलाबी वस्त्र आहे। काळं वस्त्र किंवा ग्रे वस्त्र किंवा फक्त पांढरं वस्त्र वापरणं किंवा निळ देऊन वस्त्र वापरणं हे भटोबासांच्या तत्वानुसार चुकीचं आहे। आणि भटोबासांचे तत्व, भटोबासांनी जे काही निर्णय घेतला होता तोच निर्णय आपल्याला शिरसावंदे असला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे। तर आता वळूया आपण आपल्या मूळ विषयाकडे। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 138।
तथा परमेश्वर चतुर्विध लक्षण निरोपण. तथा म्हणजेच त्याचप्रमाणे किंवा त्याचबरोबर मी ह्यापूर्वी पण सांगितलेलं आहे, जिथे जिथे लीळेच्या शीर्षकामध्ये तथा शब्द आला असं समजून घ्यायचं की मागच्या चरित्रासोबत याचा लागेबंध आहे, काहीतरी दुवा जुळलेला आहे. स्वामींनी माहीम भट्टांना भिक्षाविधीचं निरूपण केलं, कालच्या सत्रामध्ये अटन विधीचं निरूपण केलं आणि लगेच मग स्वामी परमेश्वराचं जे चतुर्विध लक्षण आहे ते पण निरूपण करत आहेत. लागोपाठ एकामागे एक हे चरित्र आहेत आणि म्हणून चरित्रकारांनी या चरित्राच्या शीर्षकामध्ये तथा हा शब्द वापरलेला आहे. डोमे ग्रामी राजमढी अवस्थान. जेवढे काही चरित्र आपले चालू आहेत, आजचंही चरित्र डोमेग्रामचंच आहे, डोमेग्रामच्या राजमढातीलच आहे. डोमेग्रामचे चरित्र राजमढातले कुठपासून चालू झालेले आहेत? उत्तरार्ध लीळा क्रमांक 124 पासून डोमेग्राम येथील राजमढातले चरित्र चालू झालेले आहेत. आजचंही चरित्र डोमेग्रामच्या राजमढातीलच आहे. आणि जेव्हा कुठे स्थान बदलेल त्यावेळेस मी सांगणारच आहे की आता आजपासून या गावच्या स्थानाचे चरित्र चालू झाले आहेत, असं मी सांगेलच तुम्हाला. तर आजचं चरित्र कुठलं आहे? डोमेग्रामचंच आहे आणि राजमढातीलच आहे. डोमेग्रामच्या राजमढातील ओटा जो आहे तो ओटा फार महत्वाचा आहे. त्यातील विशेष जर कोणाकडे असतील तर ते प्रसादवत विशेष आहेत, कारण त्या स्थानावर जवळजवळ महत्वपूर्ण असे 50 ते 60 लीळा घडलेल्या आहेत. छोट्या मोठ्या लीळा तर भरपूर घडलेल्या आहेत. देव तिथेच दररोज झोपायचे, तर ते स्थान प्रसादवत आहे. माहीम भट्टांना बोध तिथेच दिलेला आहे. जेवढे काही निरूपण तुम्ही आतापर्यंत ऐकलेत माहीम भट्टांच्या सोबत झालेले, ते निरूपण सर्व त्या राजमढातील ओट्यावरचेच आहेत. डोमेग्रामचा जो राजमठ आहे त्यातील जो ओटा आहे त्या ओट्यावरच्या सर्व लीळा आहेत ह्या. आणि आजची ही लीळा ही डोमेग्रामच्या राजमढातीलच आहे. ईश्वर प्रतिती झाली यानंतरे एक वेळ माहीम भट्ट गोसाव्याच्या दर्शना आले. माहीम भट्टांना ईश्वर प्रतिती झाल्यानंतर माहीम भट्टांचं स्वामींकडे येणं चालूच होतं. तर असेच एकदा स्वामींकडे ते आलेलेच होते आणि आल्यानंतर त्यांनी दंडवत घातले, श्रीचरणाला लागले, मग पूजा केली आणि मग नंतर पूजा केली. आता तुम्हाला असं वाटू शकते की मी तर म्हटलं निरूपणाच्या नंतर दुसरं निरूपण, लागोपाठच असे निरूपण झालेले आहेत असं म्हटलो मी. आणि कालच्या चरित्रामध्ये आपण शेवटी पाहिले की माहीम भट्ट गावाला गेले आणि तिकडेच अनुसरले असं पाहिलं. मग तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन येऊ शकते. काल तर आपण पाहिलं माहीम भट्ट गावाला गेले, मग आज मी जे चरित्र सांगत आहे हे पण सांगत आहे की त्या निरूपणानंतरच हे निरूपण झालेलं आहे, कारण शीर्षकामध्ये तथा शब्द आलेला आहे. मग हे तर विसंगती दिसते. तर सुसंगती कशी घालावी? याची सुसंगती अशी घालायची आहे आपली, याची संबंध असा लावायचा आहे. चरित्रकाराने जरी सांगितलेलं आहे की माहीम भट्ट गावाला निघून गेले, संन्यास घेतला, तरी पण जाण्याच्या अगोदरच हे चरित्र घडलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि शीर्षकामध्ये ज्या अर्थी तथा परमेश्वर चतुर्विध लक्षण निरूपण असा उल्लेख केलेला आहे, तर आपण असंही म्हणू शकतो की कोण्या न कोण्या पाठभेदामध्ये असं आलेलं आहे की या निरूपणानंतर स्वामींनी हे निरूपण त्यांना केलेलं आहे. किंवा मग पाठभेदाने आपण असंही म्हणू शकतो की खरंच माहीम भट्ट निघून गेले होते गावाकडे आणि संन्यास घेण्या अगोदर पुन्हा एकदा देवाची भेट झाली आणि मग ते निघून गेले, नंतर संन्यास घेतला. तर पाठभेदामध्ये बऱ्याच काही अशा विसंगती दिसतात आपल्याला. एखाद्या पाठभेदामध्ये वेगळंच असते, एखाद्या पाठभेदामध्ये वेगळंच असते. तर त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. आपल्याला देवाचं चरित्र ऐकायचं आहे, मन लावून चरित्र ऐका व्यवस्थित. कारण मुसलमानांच्या धाडीमध्ये जे काही आपले चरित्र गहाळ झालेले आहेत त्याचा हा परिणाम आहे. आपल्या पूर्वजांचा हा आपल्यावर उपकार आहे की त्यांनी बिचाऱ्यांनी एवढं सगळं चरित्र पाठ करून ठेवलं होतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे काही पंडित होते, जे काही बाया होत्या, काही माणसं होते, हे सगळे पंडित जे विद्वान होते संन्यासी आपल्या जुन्या काळातले, त्यांच्या मुखातच ज्या लीळा होत्या त्यांनी त्या लिहून काढल्या पुन्हा. हा फार मोठा उपकार त्यांनी केलेला आहे आपल्यासाठी. आणि साहजिकच आहे, माणूस आहे आणि कमी जास्त पाठांतरामध्ये होतच असते. तर मग तेच कमी जास्त जे काही थोडेफार झालेले आहेत पाठांतरामधले भेद, त्यालाच आपण पाठभेद असं बोलतो. तर स्वामींच्या दर्शनाला माहीम भट्ट आलेले आहेत, दंडवत घातले, पाया पडले, पूजा केली त्यांनी. आणि त्यांनी स्वामींच्या ठिकाणी एक चांगला श्वेत उपहार केला. श्वेत उपहार म्हणजे काय तर पांढरे पदार्थ. मग दही भात असू शकतो, दूध भात असू शकतो, दुधापासून तयार केलेला पदार्थ एखादा चांगला तो असू शकतो. त्याला श्वेत उपहार असं बोलतात. उपहारामध्ये पांढरे पदार्थ आहेत. श्वेत म्हणजे काय? पांढरा. उपहार म्हणजे उपहार, जेवण्याचं ताट.
तर श्वेत उपहार माहिमभट्टांनी स्वामींच्या ठिकाणी केला तर काय स्वामींच्याच पुरता केला का? चरित्रकार म्हणतात भक्तजनासहित श्वेत उपहारू केला, म्हणजे सर्व भक्तजनांना पण जेवण्यासाठी श्वेत उपहारच होता, म्हणजे श्वेत पदार्थच होते. पाटाऊ त्रिवडी ओळगविली, पाटाऊ म्हणजेच रेशमाची त्रिवडी स्वामींच्या ठिकाणी त्यांनी अर्पण केलेली आहे. 3 पट्टे एकालेक अशी शिवून तयार केलेली ते त्रिवडी. वडी म्हणजे काय? तुकडा. त्रि म्हणजे काय? 3 कपड्याचे तुकडे एकत्र लावून शिवून असं ते एक वस्त्र तयार केलेलं होतं निराळ्या प्रकारचं, आणि ते वस्त्र स्वामींच्या ठिकाणी माहिमभट्टांनी अर्पण केलेलं आहे. मग भटा परावर निरोपण करिता माहिमभट्टी गोसाविया ते पुसिले. मग भटा परावर निरूपण करता स्वामी कुणाला निरूपण करत आहेत? भट्टोबासांना निरूपण करत आहेत. आणि हे निरूपण माहिमभट्ट पण ऐकतच आहेत, तिथंच आहेत माहिमभट्ट. आणि माहिमभट्ट मग स्वामींना विचारतात जे ज्ञानाचे लक्षण कैसे, ज्ञानाचं लक्षण काय आहे बरं, असा प्रश्न माहिमभट्ट स्वामींना करतात. कारण माहिमभट्टासारखा विद्वान विचारत आहे ज्ञानाचं काय लक्षण. आता माहिमभट्टांना काही माहिती नव्हतं का? षडशास्त्र संपन्न होते माहिमभट्ट म्हणजे, आणि ते हे प्रश्न करत आहेत की ज्ञानाचं काय लक्षण आहे. तर प्रश्न कशामुळे विचारला हा? कारण यांनी जे काही घोकमपट्टी केली होती षडशास्त्राची, तेने करून यांच्या काही मनाचं समाधान झालं नव्हतं. जे यांच्या मनामध्ये जिज्ञासा होती, जे एक तृष्णा होती ईश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेण्याविषयी, आणि म्हणून त्या तृष्णेमुळे ते ईश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची जी तहान होती माहिमभट्टांमध्ये, त्या तृष्णेमुळे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की ईश्वराच्या ज्ञानाचं कसं लक्षण आहे. आणि यावर स्वामी उत्तर देतात भटो ज्ञान मोचक. भटो ज्ञान हे मोचक असते. ज्ञानाचं काय लक्षण आहे की ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या जीवाचं या संसार बंधनापासून मुंचन होते, म्हणजे हा जीव मुक्त होतो संसारापासून. मोचक म्हणजे काय? मुक्त होणे. आणि पाठभेदानुसार असंही म्हणतात की या ठिकाणी अजून एक वचन निरूपण केलेलं होतं. ते वचन म्हणजे जे जैसे असीजे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. किती सुंदर व्याख्या केलेली आहे स्वामींनी ज्ञानाची. काय म्हणतात स्वामी? जे जैसे असे, जी वस्तू जशी आहे, तैसे जाणीजे म्हणजे त्या वस्तूला त्याचप्रमाणे जाणून घेणे. जी वस्तू जशी आहे तशीच तिला जाणून घेणे, त्याला ज्ञान म्हणावं. नाही तर वस्तू काही वेगळी आहे. अंधारामध्ये साप पडलेला आहे वाकडा तिकडा असा, परंतु एखाद्या माणसाने येऊन अरे ती दोरी आहे म्हणून हातात धरली तर काय होईल? तो साप चावेल आणि मरून जाईल. म्हणजे अज्ञान होतं, अन्यथा ज्ञान होतं. काय झालं तिथे? अन्यथा ज्ञान त्या माणसाच्या मनामध्ये होतं की तो साप जो पडलेला आहे तो दोरी आहे असं त्याला वाटलं, आणि ते अन्यथा ज्ञानामुळे तो जाऊन तिथे धरतो त्या सापाला आणि मरून जातो. तर हे अन्यथा ज्ञान होतं म्हणून त्या माणसाला मरावं लागलं. आणि तेच जर पूर्ण ज्ञान असतं की नाही तो साप आहे त्याला धरू नये तर वाचला असता. आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण जसं तसं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. नाहीतर उगाच देवतेच्या मागे लागले, ही देवता मोक्ष देईल, आणि आयुष्यभर त्या देवतेची पूजा अर्चा केली, आणि शेवटी देवता म्हणते मी तुला काही असं देऊ शकत नाही, दुसरं काही लागत असेल तर माग. म्हणजे झाली की बर्बादी जीवनाची. काय फायदा झाला एवढं जीवन तिथे खर्ची करून. आणि म्हणून स्वामी म्हणतात की जी वस्तू जशी आहे तशीच जाणून घ्या. देवता जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर देवता ह्या काय आहेत? या जीवाला नरक यातना भोगवणाऱ्या आहेत. स्वर्गलोकीचा जो 22वा पुरा आहे, ज्याला सैंगलोक म्हणतात, तिथे सर्व यमदूत ह्या पण एक प्रकारच्या देवताच आहेत. ह्या देवता जीवाला नरक भोगवतात. या जीवाला कसं दुःख देता येईल, या जीवाला दुःख दिलं की त्यांना आनंद होतो. तर अशा या देवता आहेत. दुसऱ्या काही मोठ्या देवता आहेत, त्या फक्त जेवढं पुण्य आहे तेवढंच सुख देतात, पुण्य संपलं की फेकून देतात खाली नरकामध्ये. तर जसं तसं ज्ञान प्रत्येक वस्तूचं राहिलं पाहिजे. आणि परमेश्वर कसे आहेत? परमेश्वर हे या जीवाला मुक्ती दिल्यानंतर कधीही न लोटणारे आहेत. नरकामध्ये कधीही लोटत नाहीत. तुम्ही फक्त ईश्वराची प्राप्ती करून घ्या, तुम्हाला कधीच पुन्हा या चतुर्विध कर्मफळी यायची गरज नाही, पुन्हा इथे जन्म घेण्याची गरज नाही. तुम्ही परमेश्वरापाशीच राहणार. तर असं जसं तसं ज्ञान प्राप्त करून घ्या प्रत्येक वस्तूचं, आणि मग तुम्ही सारासार विचार करा, विवेकाने विचार करा, आणि मग निर्णय ठरवा तुमचा शेवटचा की नेमकी तुम्हाला भक्ती कोणाची करायची आहे. आणि अशी तुम्ही चर्चा केली, मनातल्या मनामध्ये विचार केला,
तर शेवट तुम्हाला चांगला निर्णय घेता येईल, नाहीतर पुन्हा तुम्हाला नरकात यावं लागेल. आणि म्हणून देव काय म्हणतात, जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. किती सुंदर व्याख्या केलेली आहे स्वामींनी. पुढं प्रश्न विचारतात पुन्हा भक्तजन, हो काजी तरी कवणाचे ज्ञानमोचक. भक्तजन म्हणतात, जी ज्ञानमोचक तर आहे. माईभट्ट काय म्हणत आहेत पुन्हा स्वामींना, ज्ञानमोचक तर आहे हे समजलं, परंतु कोणाचं ज्ञानमोचक आहे, म्हणजेच कोणाचं ज्ञान मुंचविते आहे, मोक्ष देणार आहे. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात परमेश्वराचे. परमेश्वराचं ज्ञान जे आहे ते मोचक आहे. पुन्हा माहिमभट्ट प्रश्न विचारतात, जी तरी तयाचे कैसे लक्षण. त्या ज्ञानाचं लक्षण काय आहे, यावर स्वामी उत्तर देतात. सर्वज्ञ म्हणितले भटो नित्य व्यापकू परमेश्वरू तो अप्रमेयू अनमित बंधू अनाथनाथू कृपाळू अर्थदानी. तर परमेश्वराचं ज्ञान हे मोचक आहे. तर त्या ज्ञानाचं लक्षण कसं आहे, परमेश्वर नेमका कसा आहे, ते लक्षण स्वामी इथे सांगत आहेत. स्वामी म्हणतात, भटो परमेश्वर हा नित्य व्यापक आहे. परमेश्वर हा नित्य आहे, म्हणजे काळत्रयी त्याचा नाश होत नाही. भूत भविष्य वर्तमान कधीही परमेश्वराचा नाश होत नाही. नित्य आहे तो परमेश्वर, काळत्रयी नाश नाही. व्यापकू म्हणजे या सकळ ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये परमेश्वराचं स्वरूप व्यापक आहे. तो अप्रमेयू. कसा आहे तो परमेश्वर, अप्रमेयू, म्हणजे कोणीही या परमेश्वराची व्याख्या करू शकत नाही. षडशास्त्र आहेत, 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, उपनिषद आहेत 52. तरीही या परमेश्वराची व्याख्या कोणी करू शकत नाही. या परमेश्वराला कोणी परिभाषित करू शकत नाही. अनिमित बंधू, अ म्हणजे नाही, निमित्त म्हणजे कारण नसताना, बंधू हा परमेश्वर आपला, म्हणजे प्रत्येक जीवाचा बंधू आहे, भाऊ आहे. आता निमित्त काय असतात, एका दाम्पत्याच्या पोटी मुलगा आणि मुलगी जन्माला आली आणि म्हणून ते बहीण भाऊ झाले, हे निमित्त कारण आहे. किंवा वडिलाला भाऊ आहे म्हणून तो काका झाला, काहीतरी निमित्त कारण आहे. किंवा आईला बहीण आहे म्हणून ती मावशी झाली, काहीतरी निमित्त कारण आहे. असे निमित्त कारण आहेत म्हणून नाती गोती आहेत. परंतु परमेश्वर कसा आहे, तर अनमित बंधू, काहीच निमित्त नाही, काहीच कारण नाही, काही घेणे देणे नाही, तरी पण परमेश्वर जीवाचे बंधू आहेत. तर हा मोठेपणा आहे परमेश्वराचा. अनाथनाथू, जो जीव अनाथ आहे त्या अनाथ अशा जीवाचा परमेश्वर नाथ आहेत. कृपाळू, तुम्ही बरेच शब्द ऐकले असणार, दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू. आता आळू आळू म्हणजे काय हे नेमकं, कृपा समजली, दया समजली, मया समजली, आळू काय नेमकं. आळू म्हणजे काय, तर आळ्याचा पुन्हा अपभ्रंश झाला, आळू केलं त्याला. कृपा आणि आळू 2 शब्द एका जागी झालेले आहेत. जसं आपण झाडाभोवती आळं करतो, एक झाड आहे, झाडाच्या तिथं पाणी साचून राहावं म्हणून आपण त्याला गोल आळं करतो आणि त्याच्यामध्ये मग पाणी साचते, ते झालं आळं. तर इथे परमेश्वर कृपाळू आहेत, म्हणजे कृपा त्यांच्या ठिकाणी खूप साचलेली आहे, भरपूर आहे. कृपेचा आळा आहे जणू काही परमेश्वर, म्हणजे तिच्यामध्ये कृपा भरलेली आहे. दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू सगळे गुण त्या आळ्यामध्ये भरलेले आहेत. असा सर्व गुणाने संपन्न असणारा परमेश्वर आहे. अर्थदानी, अजून कसे आहेत परमेश्वर. परमेश्वराचं ज्ञान करून घ्यायचं तर परमेश्वराचे गुण जाणून घ्यावे लागतील ना आपल्याला. म्हणून इथे परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्याला परमेश्वराचे गुण सांगत आहेत. अर्थदानी आहेत परमेश्वर. अर्थ म्हणजेच जो परमेश्वराला म्हणतो व्यक्ती, जो कोणी भक्त असेल तो परमेश्वराला म्हणतो की देवा तुची व्हावा, तुची भेटावा, तर त्याला दानी म्हणजे परमेश्वर देत असतात. काय देत असतात, तर ईश्वर प्राप्ती करून देत असतात. जे संसारासाठी वस्तू मागत आहेत, लढत पडत आहेत देवासमोर, त्याला अर्थदानी म्हणत नसतात. अर्थ या शब्दाचा अर्थ काय, तर परमेश्वराला म्हणणे देवा तुची व्हावा, तुची भेटावा, मला दुसरं काही नको. तर त्या अर्थवंताला देव दानी म्हणजेच दान देणारे आहेत, म्हणजेच ईश्वर प्राप्ती करून देणारे आहेत. हा सर्वात मोठा गुण आहे देवाचा. पूर्ण लीळा चरित्रामध्ये देवाने कुठेही सांगितलं नाही की तुम्ही माझ्यापाशी या, नवस बोला, मी तुमचे नवस पुरवणार. परमेश्वराने सरळ एक शब्द सांगितलेला आहे, अर्थ दानी. विषयच संपला, एक घाव 2 तुकडे.
मी चुटपुट अशा चिल्लर वस्तू द्यायला बसलेलो नाही. मी इथे फक्त ईश्वर प्राप्ती करून देण्यासाठी, जीवाला मोक्ष देण्यासाठी आलेलो आहे. चिल्लर कामासाठी मी बसलेलो नाही. परमेश्वराने इथे अर्थदानी शब्द वापरलेला आहे, म्हणजेच मी ईश्वर प्राप्ती करून देणार आहे, मोक्ष देणार आहे असं स्वामी म्हटले. मी संसार पण पुरवतो असं बोलले नाही. संसारातल्या वस्तू, जे काही भौतिकवादातल्या वस्तू आहेत, मी ते पुरवण्यासाठी बसलो असं कुठेतरी तुम्ही ऐकलं का आतापर्यंत? आज आपण उत्तरार्धातली लीळा 138वी पाहत आहोत. अगोदर आपण 600 लीळा पाहिल्या, जवळजवळ आता 600 जुन्या अगोदरच्या पूर्वार्धाच्या पाहिल्या आणि आता हे 138, म्हणजे जवळजवळ आपण 738 लीळा पाहिलेल्या आहेत. कोण्या लीळेमध्ये तुम्ही पाहिलं की स्वामींनी एखाद्या व्यक्तीला म्हटले की तुला प्रपंचामध्ये काय कमी पडत आहे सांग, मी तुला पुरवतो सर्व? कुठं पाहिलं का तुम्ही? नाही. तो कनाशीचा ब्राह्मण संसारच मागायला लागला, मला माझी शेतीवाडी द्या, मला हे द्या, मला ते द्या. देव म्हटले तुला ते कर्मवश मिळणार आहे, मी देणार नाही. काय म्हणले देव? स्पष्ट म्हटले. मी देतो म्हटले का नाही? ते तुम्हाला कर्मवश मिळणार आहे म्हटले. कारण देव प्रपंच देण्यासाठी बसलेच नाही इथं. मग देव कशाला म्हणतील मी देतो? आणि म्हणून देवाने सरळ सांगून दिलं की ते तुला कर्मवश मिळणार आहे. मी तुला ते प्रपंचाच्या गोष्टी पुरवण्यासाठी नाही बसलो इथे, ते तुला कर्मवश मिळणार आहे. दुसरं काही माग. म्हणजेच देवाला असं वाटलं बिचाराने ईश्वर प्राप्ती मागावी तर याला ईश्वर प्राप्ती देता येईल. देव एवढे प्रसन्न झाले, परंतु त्याने ती संधी गमावली. संधीचं सोनं करता नाही आलं त्याला. तर एवढे आपण 730 समजा, 592 लीळा आहेत पूर्वार्धाच्या आणि हे 138. कोण्या तरी चरित्रामध्ये तुम्ही पाहिलं का हो जिथे परमेश्वर म्हणत आहेत की तुला काही संसाराला कमी पडत आहे का रे भक्ता, मी तुला देतो, असं म्हटले का कुठं? नाही. मग आपण का अट्टहास धरायचा देवापाशी जाऊन की मला संसारामध्ये गोष्टी कमी पडत आहेत त्या द्या म्हणून? कारण देव त्याच्यासाठी बसलेलेच नाहीत. देव बसलेत मोक्ष देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी, ईश्वर प्राप्ती करून देण्यासाठी. तर हे लक्षात असू द्या. आणि हे सर्वात महत्वाचा निर्णय आहे देवाचा. देव म्हणतात मी फक्त हे देणार, बाकी दुसरं काहीही देणार नाही. मग यावर माहिमभट्ट पुन्हा विचारतात. माहिमभट्टी पुसिले माहिमभट्ट विचारतात, जी जी परमेश्वराचे स्वरूप कैसे असे? जी जी परमेश्वराचं स्वरूप कसं आहे? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात परमेश्वर पुरुषार्थू लाभापासोनी लाभू ऐसे असे हो काजी. स्वामी इथे म्हणतात परमेश्वर पुरुषार्था लाभापासून लाभू. आपली संस्कृती काय सांगते? आपल्या महानुभाव पंथामध्ये एखादा खूपच आध्यात्मिक झाला तर तो संन्यासी होतो. महानुभाव पंथामध्ये असो, वारकरी संप्रदायामध्ये असो, नाथ संप्रदायामध्ये असो, वीरशैवांमध्ये असो, जे काही हिंदू धर्मामध्ये जे काही अनेको पंथ आहेत, त्या सर्व पंथांमध्ये एखादा व्यक्ती फारच धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल तर तो शेवटी काय करतो? संन्यास घेतो. तर कोणताही संप्रदाय असो, कोणताही काही असो, त्याच्यामध्ये सर्वात मोठा पुरुषार्थ काय सांगितलेला आहे? तर तुम्ही आध्यात्मिक व्हा. आता जे देवतेचे संप्रदाय आहेत ते शिकवतात की देवतेची भक्ती करा, परंतु आपला महानुभाव पंथ काय शिकवतो की ईश्वराची भक्ती करा, तुम्हाला मोक्ष मिळेल. बाकीचे मग ते इतर देवतेची भक्ती करणारे आहेत, मरेपर्यंत भक्ती करतात, जेवढं काही पुण्य साचलं तेवढं पुण्य भोगतात देवतेपाशी जाऊन, आणि मग पुण्य संपले की देवता खाली लोटून देते. तर असा प्रकार आहे दुसऱ्यांचा. आणि आपला प्रकार कसा आहे? महानुभाव पंथाचा जे काही ईश्वराला भजणारे पूजणारे आहेत ते फक्त यांना सरळ ईश्वर प्राप्ती होते, पुन्हा कधीही खाली नरकात येण्याचं काम नाही. आणि हाच खरा पुरुषार्थ आहे माणसाचा. काय म्हणतात स्वामी? खरा पुरुषार्थ हाच आहे. परमेश्वर पुरुषार्थू, परमेश्वराला प्राप्त करून घेणे हाच माणसाचा पुरुषार्थ राहिला पाहिजे. कारण काय? लाभापासून लाभू. ईश्वर प्राप्ती करून घेणं म्हणजेच लाभाही पेक्षा महालाभ आहे. ऐसे असे हो असं स्वामी सांगतात. परंतु आपण कधी आध्यात्मिक शिक्षण कोणाला देतच नाही, आपल्या लेकरांनाही देत नाही. लेकरांना देण्याचा प्रश्नच येत नाही. आजकालचे जे काही आई वडील पण आहेत त्या आईवडिलांना पण पूर्ण अध्यात्माचं ज्ञान नसते, कारण त्यांना वेळ नसतो. कारण प्रपंचासाठी पैसा कमवायचा आहे, मुलाबाळांसाठी त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैसा कमवायचा आहे. मग वेळ कुणाला देता येतो अध्यात्माला? आणि हे असं वागणं म्हणजे उलट जास्त घातक होत आहे. अध्यात्माला वेळ दिला तर तुम्हाला मग घरामध्ये सुख शांती लाभेल, लेकरांवर चांगले संस्कार होतील. आणि जर नुसताच पैसा कमवला आणि जर संस्कारच राहिले नाही, अध्यात्मच राहिले नाही घरामध्ये, तर मग जीवन जगून काय फायदा झाला? कारण अध्यात्माशिवाय चांगली पिढी घडू शकत नाही. जे लोक उगच काही खूळ उठवतात, काय ते एक प्रार्थना आहे ना
हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे असं म्हणतात. आता हे कितपत खरं आहे? आता हे नास्तिकवादी लोकांचे म्हणणे आहेत. आता तुम्हाला असं वाटेल हे काय सांगत आहेत असं? ते प्रार्थना तर खूप सुंदर आहे. धर्म पंथ प्रांत भाषा भेद सारे संपुदे. आता धर्म संपुदे म्हणतात म्हणजे आता या काव्य करणाऱ्याला काय म्हणावं? अहो, धार्मिकता असेल तुमच्यामध्ये तरच माणुसकी असेल. अध्यात्म हेच आपल्याला माणुसकी शिकवत असते. माणुसकी काय आकाशातून नाही पडत, अध्यात्मातूनच माणुसकी निघत असते. तर हे आजकालचे काही असे खूळ उठवतात लोक आणि आपले लोक ते ऐकत बसतात. धर्म पण संपू दे म्हणतात, काहीतरी वाटू द्या तुमच्या जीवाला थोडंसं. आपले बरेच लोक त्याची डायलर टोन पण लावतात. फोन लावला की ते ऐकू येते. ते प्रार्थना पूर्ण ऐका तुम्ही. काय वाटते तुम्हाला यावर ते मला सांगा, कारण त्यामध्ये आलेलं आहे. मी वाक्य ऐकलेलं आहे. ते धर्म पण संपू दे म्हणतात त्या काव्यामध्ये. तर धर्म संपू दे म्हणणारे जे असतात ते आसुरी वृत्तीचे लोक असतात. सहजतेने म्हणू द्या, त्यांचा भावार्थ वेगळा काय असू द्या, परंतु त्यांच्या मनामध्ये आलंच कसं आणि त्यांच्या लिखाणातून निघालंच कसं बाहेर, त्यांच्या लेखणीतून बाहेर कसं पडलं की धर्म पण संपू दे. आणि हे असे काव्य करणारे हे आपलेच तथाकथित सेक्युलर लोक असतात आपल्या हिंदू धर्मातले, ज्यांना काही पाचाची चव नसते. तर असो, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. परमेश्वर पुरुषार्थ लाभापासून लाभ आहे. अध्यात्म हा महत्वाचा विषय आहे. परमेश्वर प्राप्ती करून घेणे हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. संसार करणं हा पुरुषार्थ नाही. इथे स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत, हाच लाभापासून लाभ म्हणजे लाभापेक्षा लाभ म्हणजेच काय तर महालाभ आहे. हो काजी? माहीम भट्ट म्हणतात ठीक आहे. माहीम भट्ट कधीही गप्प बसत नव्हते लवकर. त्यांच्या जिज्ञासा संपतच नव्हते आणि लगेच माहीम भट्ट पुन्हा प्रश्न करतात. माहीम भट्टी पुसले जी परमेश्वराचे कारण कैसे असे? परमेश्वराचं कारण काय? सर्वज्ञ म्हणले परमेश्वर सेव्य जीव सेवकू. आणि मग स्वामी उत्तर देतात की परमेश्वर सेव्य आहे, जीव सेवक आहे. परमेश्वर सेव्य म्हणजे काय? सेवा स्वीकारण्यासी आरह. आणि जीव सेवक म्हणजे काय? तर जीव हा सेवा करणारा आहे. परमेश्वर हा सेवा स्वीकारण्यासाठी आरह म्हणजे काय? तर तेच योग्य आहेत. जीवाकडून सेवा स्वीकार करून घेण्यासाठी फक्त परमेश्वर योग्य आहेत, दुसरं कोणी नाही. आणि या जीवाने पण सेवा करावी तर फक्त परमेश्वराची करावी. आणि म्हणून परमेश्वराला इथे सेव्य म्हटलेलं आहे. आणि हा जीव सेवक आहे. परमेश्वर सेवा स्वीकार करतात आणि जीव हे सेवा करतात परमेश्वराची. ऐसे असे असं आहे. हो काजी? माहीम भट्ट म्हणतात असं आहे का? बरं ठीक आहे. तरी कार्य कैसे जी? पुन्हा माहीम भट्ट प्रश्न विचारतात. कारण समजलं, परंतु परमेश्वराचं कार्य कसं आहे यावर स्वामी उत्तर देतात. सर्वज्ञ म्हणितले विरुद्धाधर्मी समावेश परमेश्वरीची आती. विरुद्धाधर्मी समावेश हा फक्त परमेश्वराच्या ठिकाणी आहे असं स्वामी म्हणतात. यावरी भटी पुसिले. यावर भटोबास विचारतात. आता विरुद्ध धर्म म्हणजे काय नेमकं? विरुद्ध धर्म म्हणजे कसे? जसं परमेश्वर हे निराकार होते आणि साकारही झालेले आहेत. तिकडे निराकाराला निराकार परमेश्वर तसेच आहेत, इकडे साकाराला साकार पण परमेश्वर इकडे आहेत. विरुद्ध धर्म झाला म्हणजे निराकार पण आहेत आणि साकार पण आहे. अव्यक्ती तर आकार नाही आणि व्यक्त झाल्यावर तर आकार धारण करावा लागतो. सगुण जसं म्हणतो आपण, गुणेशी युक्त तो सगुण. त्याचप्रमाणे साकार म्हणजे आकारेशी युक्त तो साकार. त्याला आकार आहे म्हणून त्याला साकार म्हणतात. आकारेशी युक्त ते साकार. आणि दुसरं जर पाहायला गेलं, निर्वयव म्हणतात परमेश्वराला, परंतु इथे मनुष्य वेश धारण केला की अवयव आले. इथे निर्वयवाला निर्वयव परमेश्वर उरलेलेच आहेत, तिकडे अव्यक्त म्हणतो. आणि साकार जे परमेश्वर झाले त्यांनी अवयवासह आकार धारण केला, हे मनुष्य वेश धारण केला. तर याला विरुद्ध धर्म म्हणतात की निराकाराला निराकार परमेश्वर इकडे आहे, साकार पण इकडे आहे. तर असे भरपूर काही विरुद्ध धर्म परमेश्वराच्या ठिकाणी असतात. त्यापैकीचं एक उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. यावरी भटी पुसिले. जी व्यक्ताव्यक्त परमेश्वर तो अनिमित बंधू अनाथनाथू कृपाळू अर्थदानी परमेश्वर पुरुषार्थ लाभापासून लाभू ऐसा वाखानीला असता साक्षे कैसे बुझावा. मग भट्टोबास विचारतात, जी व्यक्ताव्यक्त परमेश्वर जो आहे त्याविषयी तुम्ही सांगितले की तो अनिमित बंधू आहे, अनाथनाथ आहे, कृपाळू आहे, अर्थदानी आहे, पुरुषार्थ लाभापासून लाभ आहे. हे सर्व अर्थ मी तुम्हाला मागे सांगितलेलेच आहेत, त्यामुळे आता काय सांगणार नाही. तर असा तुम्ही वाखाणलेला आहे. तर मग तो परमेश्वर साक्षी आहे हे कसं आम्ही समजून घ्यावं? आम्हाला कसं समजेल हे?
सर्वज्ञ म्हणितले वानर्या अव्यक्त परवस्तू परमेश्वर एकूआती. स्वामी भट्टोबासांना म्हणतात की वानर्या, अव्यक्त परवस्तू एक आहे परमेश्वर, जे अव्यक्त स्वरूप आहे, तो अवतरणी आपल्या व्यक्त अव्यक्ताचे ज्ञान करी. तो अव्यक्तमंत असा परमेश्वर व्यक्त होतो, अवतार धारण करतो आणि मग ज्ञान करतो या जीवाला. आपणच साधन होतो. परमेश्वर इथे अवतार धारण करतात आणि या जीवाला साधन देतात ईश्वर प्राप्त करून देण्यासाठी. स्वामी तर इथे म्हणत आहेत की ते स्वतःच साधन होतात, कारण ईश्वर अवतार म्हणजेच आपल्याला एक सीडी आहे परमेश्वराकडे जाण्यासाठी, अव्यक्तमंताकडे जाण्यासाठी. आणि म्हणून स्वामी म्हणतात आपणची साधन होय, स्वतःच साधन होतात. आपणची साध्य देता होय, आणि स्वतःच हे व्यक्तमंतच जे परमेश्वर आहेत हेच साध्य देता होय, म्हणजे या जीवाला ईश्वर प्राप्ती करून देतात अविद्याछेद करून. प्राप्य देता होय, फक्त प्राप्तीच करून देतात का, तिथे येऊन ठेवतातच का ना, प्राप्य देता होय म्हणजे ईश्वर स्वरूपातील जो सुखानंद आहे, जी अनुभूती आहे, ती अनुभूती रती पण देतात या जीवाला. आणि अव्यक्त कवणी उपयोगा न वचेतो साक्ष बोलिजे. आणि जो अव्यक्तमंत परमेश्वर आहे तो तर इथे या कामामध्ये कुठेच उपयोगा गेला नाही, आणि म्हणून त्याला साक्षी असं बोलावं, कारण ते साक्षीभूत आहेत, तटस्थ आहेत आणि पाहत आहेत हे सर्व कार्य, त्याला म्हणून साक्षी असं बोलावं. यावरी माहिंभट्टी पुसले जी साक्षाचे कैसे लक्षण. पुन्हा माहिंभट्टाच्या मनात प्रश्न आला आहे हे निरूपण केल्यावर की नेमकं साक्षाचं काय लक्षण आहे बरं. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात भटो आपण करीना आणि का करवी, करविना करिता तरी सकळी देखे तो साक्षी बोलिजे. मग स्वामी म्हणतात भटो, साक्षी कशाला म्हणतात ते आम्ही सांगतो तुम्हाला. आणि स्वामी सांगतात की आपण करीना, स्वतः तर काही करत नाहीत, दुसऱ्याकडून पण करून घेत नाहीत, आणि जे होत आहे ते तर सकळी देखे, सर्व पाहत आहे, त्याला साक्षी म्हणावं. जो अलिप्त आहे सर्वांपेक्षा, सर्व क्रिया समोर चालू आहे, ते सर्व पाहत आहेत. ज्याप्रमाणे क्रिकेटची मॅच चालू आहे आणि तिथे जो एम्पायर आहे तो अंपायर म्हणजे तिथला साक्षी आहे. काही खेळामध्ये रेफरी असतात, काही खेळामध्ये अंपायर असतात. तर हे अंपायर फक्त तटस्थ असे उभे असतात आणि बघतात खेळ कसा चालू आहे, तर त्याला साक्षी असं बोलतात. ते काय कधी बॉलिंग करत नाहीत, ते काय कधी बॅटिंग करत नाहीत, ते काय कधी फिल्डिंग करत नाहीत, काहीच करत नाहीत, फक्त तटस्थ अशी उभे राहतात, त्याला साक्षी बोलतात. त्याचप्रमाणे जे अव्यक्तमंत परमेश्वर आहेत ते फक्त असे तटस्थ राहतात आणि हा सर्व जो ब्रह्मांडातील खेळ चालू आहे, या सृष्टीतला खेळ चालू आहे, ते फक्त ते बघत राहतात, त्याला साक्षी बोलतात असं स्वामी त्यांना सांगतात. ऐसे गोसावी निरूपिले, असं निरूपण स्वामींनी माहिंभट्टांना केलं. ते माहिंभट्टी घोकिले, माहिंभट्टांनी ते निरूपण घोकलं लक्षात राहावं म्हणून. मग माहिंभट्ट श्रीचरणा लागले आणि मग माहिंभट्ट स्वामींच्या पाया पडतात. तर अशा प्रकारे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, आणि कुणी कुणी प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले, त्यांची नावं, हे सर्व आपण आता पाहूया. काहींच्या मनामध्ये शंका होती की मी जी काल गणना काल सांगितली एका क्षणाची ती चुकलेली आहे, असं काहींचं म्हणणं होतं. म्हणजे मी जे गणित करून दाखवलं ते चुकलं. कालगणना तर बरोबर आहे, एका घडीचा 10वा भाग म्हणजे एक क्षण आहे, परंतु झालं असं ज्यांनी गणित केलं त्यांचं थोडंसं चुकलं. मी काय सांगितलं, 24 मिनिटाचा 10वा भाग म्हणजे 2.4, तर 24 मिनिटाचा 10वा भाग म्हणजे 2.4. आता या 2.4 ला काय करायचं आपल्याला, 60 न गुणायचं आहे. तर काय उत्तर येते, कारण 1 मिनिट हा 60 सेकंदाचा आहे, तर आपल्याला 60 सेकंदाचा 40% भाग काढायचा आहे. 60 सेकंदाचा 40% भाग जर काढला आपण तर 24 सेकंद होतात. आणि 24 सेकंद हे आणि इकडले 2 मिनिटं, 2 मिनिटाचे किती झाले, 120 सेकंद झाले. 120 सेकंद आणि हे 24, 120 आणि 24 किती झाले, 144. तर 144 सेकंदाचाच एक क्षण असतो. काहींचं गणित चुकलं आणि त्यामुळे ते मला म्हटले की माझं गणित चुकलं. 2.4 मिनिट्स म्हणजेच 144 सेकंड्स हे उत्तर आहे.
तर बरोबर उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. कालचा प्रश्नच हा होता की एक क्षण म्हणजे किती सेकंदाचा किंवा किती मिनिटाचा. तर एक क्षण म्हणजे 2.4 मिनिटांचा आहे आणि सेकंड मध्ये जर पाहिलं तर 144 सेकंडचा एक क्षण आहे. तर ज्यांनी उत्तर बरोबर दिलेले आहेत त्यांची नावं पुढील प्रमाणे: पंडितजी जावळे, निर्मलाताई जावळे, संध्याताई सुरेश, तारामावशी पटाईत, नंदुताई पटाईत, दीपाताई चौके, हेमाताई कोकाटे, वैभवजी महाजन, जिजाताई लिपारे, लताताई चिपडे, निर्मलाताई फिरके, पूजाताई खरड, निवृत्तीजी खाडे, वृषालीताई गाढवे, नंदकुमारजी डरांगे, अरुणाताई वांगे, मंगलाताई मेटे, अशोकजी वांगे, ज्ञानेश्वरजी महाजन, ललिताताई जावळे, संदीपजी मेहत्रे, प्रकाशजी भडाळे, प्रशांतजी सोनवणे, वसंतजी महाजन, मीनाक्षीताई पाटील, पूनमताई जगताप, ज्योत्स्नाताई भिरुड, कल्पनाताई सावरकर, राजारामजी भागवत, रुजल सावरकर, प्रसन्न सावरकर, हर्षिकाताई नाखले, कमलताई टोणपे, सुषमाताई लांडे, दुर्गाताई भावे, अनिताताई पाटील, नरेंद्रजी मेश्राम, राजेंद्रजी दवणे, अंजलीताई काकडे, देवानंदजी काकडे, ईशाधिष्ठित श्री पुरुषोत्तम मुनीजी महानुभाव, नंदाताई चांदूरकर, शालिनीताई राऊत, अंजनाताई पवार, पूनमताई दाते, एकनाथजी माळी, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, मुकेशजी भुयार, ताराचंदजी इंगळे, उदयजी वागुरमेकर, रुपालीताई भिसे, डॉक्टर सतीशजी उर्हे, तनुजाताई पटाईत, गुंजनताई भोयर, मनोजजी जगताप, बाळासाहेबजी काळोखे, रुपेशजी वैद्य, सुरेशजी जावळे, कांताताई खानसुळे, सचिनजी शिंगोटे, प्रतीक्षाताई बोबडे, योजनाताई भरते, कुलदीपजी गजभिये, सुरेशजी केके, अनिताताई भिसे, किसनरावजी जाधव, काशीनाथजी पाटील, अनिकेतजी भालेराव, राजारामजी ढोमे, सुजाताताई पाटील, संतोषजी रासकर या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन चरित्रही ऐकत आहात आणि बरोबर उत्तरही देत आहात, त्यामुळे तुमचं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन. तर आपण आता पाहूया आजच्या सत्रातील काय प्रश्न आहे. स्वामींनी निरूपण केलं भक्तजनांना. या निरूपणामध्ये स्वामींनी सर्वात मोठा पुरुषार्थ या माणसाचा, या जीवाचा काय असला पाहिजे असं सांगितलेलं आहे. या जीवाने मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कोणता पुरुषार्थ सर्वात मोठा ठेवला पाहिजे आपल्या समोर आणि तो पुरुषार्थ प्राप्त केला पाहिजे, असा कोणता पुरुषार्थ स्वामींनी या चरित्रामध्ये सांगितलेला आहे, हा आजचा प्रश्न आहे. कालच्याच प्रमाणे तुम्ही आजही या प्रश्नाचे भरपूर जण उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे परमेश्वर शास्त्र सिद्धांत. परमेश्वर शास्त्राचा सिद्धांत काय आहे हे तुम्हाला समजणार आहे. महिमभट्टा महावाक्य निरूपण हेही चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. तथा संसरण निरूपण हेही चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. संसरण म्हणजे काय, या सृष्टीची निर्मिती कशी झाली हे स्वामी निरूपण करणार आहेत महिमभट्टांना, आणि ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटू नये, तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांच्यासाठी सांगत आहे मी. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.